उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ना ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून पहा. अतिशय भारी आहे. जशी गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी तशीच. तर त्यासाठी इथे 20 ते 25 बदाम घेतलेले आहे. गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूया. जर वेळ असेल तर रात्रभर भिजवले तरीही चालेल. त्यानंतर इथे कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घालायचं आहे. हे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. आता हे दूध गरम होत आहे, थोडंसं अटत आहे, तोपर्यंत आपले बदाम सुद्धा छान व्यवस्थित भिजलेले आहे. त्याची सालं काढून घेऊया. बदामाची सालं काढून झाले की जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया. त्यानंतर इथे आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर करायची आहे. त्यामध्ये 4 ते 5 काजू, बदाम जे कुठले ड्रायफ्रूट असेल ना त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर भिजवलेले जे बदाम आहे त्याची पेस्ट करायची आहे थोडंसं दूध टाकून. त्यानंतर 1 चमचाभर कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. त्याची आपल्याला छान अशी दूध टाकून स्लरी तयार करायची आहे. दूधसुद्धा छान असं अटलं गेलेले आहे. आता त्यामध्ये संपूर्ण जे जिन्नस आपण तयार करून ठेवलेले आहे ते आपल्याला एक एक करून घालायचे आहे. थोडीशी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे, अर्धी वाटी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता. तर आज आपण मस्त हे रेस्टॉरंट सारखं बदाम मिल्कशेक बनवतो आहे. इतकं भारी लागतं ना, अगदी गाड्यावर मिळताना तसंच तयार होतं आणि बाहेर ज्या किमतीत मिळतं ना त्याच्या अर्ध्याच किमतीमध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी बनवू शकतो. जी आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार केलेली होती ना ती आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये घालायची आहे. कस्टर्ड पावडर ह्या दुधामध्ये छान व्यवस्थित शिजू द्यायची आहे आणि मस्त असं आपलं हे बदाम शेक इथे तयार झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ह्या पातेल्यामध्ये मला ट्रान्सफर केलेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं. अर्धा ते 1 तासानंतर हे सर्व करायचं आहे. तर तयार आहे आपलं मस्त असं रिच, क्रीमी आणि दाटसर आपलं गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं बदाम मिल्कशेक. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.